सरकारी खुर्चीवर गाणं गायल्यानं तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तहसील कार्यालयात 8 ऑगस्ट रोजी आयोजित निरोप समारंभात थोरात यांनी सरकारी खुर्चीवर बसून गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. नांदेड जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अहवाल देताना नमूद केलं की तहसीलदार थोरात यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असून शिस्तभंगाची कारवाई आवश्यक आहे. या चौकशीच्या आधारे विभागीय आयुक्तांनी तात्काळ निलंबनाचे आदेश जारी केले असून महसूल मंत्र्यांनीही निलंबनास मान्यता दिली आहे. चर्चा झाली. हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त ऑर्केस्ट्रा लावता राहिला. बाकी ज्युडिशियल जो आमचा कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड ऑफ मनवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही मॅजिस्ट्रियल खुर्ची आहे, दंडाधिकारी खुर्ची आहे, कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियल खुर्ची आहे. त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे. आता अशा पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे. पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मौज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलं आहे. आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही. या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे. ही कारवाई मी आणि एससीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे.